सर्वच राजकीय पक्ष महापालिकांच्या निवडणुकीच्या कामाला लागलेत। राज ठाकरेंनी सुद्धा पदाधिकाऱ्यांची या संदर्भात बैठक घेतली, ज्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचीच मुंबईमध्ये ताकद असल्याचं राज ठाकरे म्हणाले। तर हिंदीची सक्ती नंतर कबूतर आणले का असा थेट सवाल करत राज ठाकरेंनी भाजपला घेरलाय। पाहूया। तर सरकारला नेमकं हवंय काय? या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबूतर आणलीत की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे। एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत। अद्याप मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा झालेली नाही, पण राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, ज्यात मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचीच ताकद असल्याचं सांगून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात। मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षाच्या तळागाळात ताकद आहे, इतर पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही। वॉर्डानुसार प्रत्येक मतदार यादीसाठी 2 लोकांची नेमणूक करा, प्रत्येक वॉर्डमधून 110 जणांची टीम तयार करावी। पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागा। मनसेची मुंबईत ताकद असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निकालाची आठवण करून देत राज ठाकरेंना टोला लगावला। 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे। अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही, प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं। राज ठाकरेंनी कबूतरखान्यावरूनही भाजपवर निशाणा साधला। आधी हिंदी आणि आता कबूतर आणले। निवडणुकीसाठी सरकारला काय हवं असा सवाल राज ठाकरेंनी केला, म्हणजेच पुन्हा एकदा अमराठी मतांवरून राज ठाकरेंनी टीकेची संधी साधली। काल जे काही मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि पत्रकारांना पण मारले बिरले, मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत। सरकारला नेमकं हवंय काय? या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबूतर आणलीत। बरं का, आता माहिती आहे कुठकुठचे प्राणी परत येतात, ह्याच्या पुढे येतील ते। लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे, आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही, सोबत आस्था देखील आहे। त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत। मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची। मुंबईत कबूतरखाने आणि कबुतरांना दाणे टाकण्यावरूनही संघर्ष सुरू झाला। जैन समाजाच्या आंदोलकांनी दादरमधील कबूतरखाना ताडपत्री फाडून सुरू केला। तर या विरोधात मराठी एकीकरण समितीनं आंदोलनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। त्यावरून राज ठाकरेंनी मंत्री लोढा एका समाजासाठीच मध्ये काय येत आहेत अशी टीका केली। ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, जी कारवाई झाली नाही। आणि हे सगळे लोढाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का, लोढा मंत्री आहेत, कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते। त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे। आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्या बिर्या काय आणले असतील, मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल, बरोबर आहे। आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुलींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। आता माननीय राजसाहेब ठाकरेने कबूतर विषयावर बोलताना निलेश चंद्रजी विषयावर माझ्या पण नाव काढला की मी त्याच्या समर्थनामध्ये आहे, हे सत्य नाही आहे। मी त्या दिवशी यावेळी निलेश चंद्रजीने शस्त्र उचलण्याची भाषा केली होती, त्यावेळी मी सांगितला होता की मी त्यांचे विरोधामध्ये आहे शस्त्र उचलण्याची भाषाचे, आणि आता पण माझ्या 23 मत आहे। म्हणून मी माननीय राजसाहेब ठाकरेसाठी आणि सर्वांसाठी हा खुलासा करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये कानून हातमे लेऊ नये आणि सर्वांनी जे माननीय उच्च न्यायालयाचे किंवा माननीय प्रशासनाचे जे निर्णय होईल त्यांच्या मर्यादेमध्ये राहून आपापला काम करायचा।
गेल्या काही दिवसांपासून मनसे विरुद्ध भाजप, विशेषतः राज ठाकरे भाजपवर थेट निशाणा साधतायत. म्हणजेच आगामी महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरेंच्या बोलण्यातून संकेत स्पष्ट दिसतायत. दुसरीकडे संजय राऊतांनी ठाकरे बंधू एकत्र आलेलेच आहेत अशी घोषणाच करून टाकली आहे. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये काही वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडतात, खास करून मुंबईत. त्या संदर्भात आम्ही महाविकास आघाडीतल्या आमच्या सर्व प्रमुख नेत्यांशी दिल्लीतही चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे, मराठी माणसाची राजधानी आहे, ती गुजरातच्या ताब्यात जाता कामा नये ही भूमिका काँग्रेसची आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेऊन, आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ आहेत, बंधू आहेत, ते एकत्र येत आहेत, एकत्र आलेले आहेत आणि काही निर्णय घेत आहेत. त्याचं महाराष्ट्राने स्वागत केलेलं आहे. महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणुका लढणार अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी उघडपणे त्यावर भाष्यही केलं. आता पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचीच ताकद असल्याचा दावा करत भावी युतीच्या दिशेनं बोट दाखवलं. अक्षय मणकणीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.